शकतात. विलीनीकरण झालं, पण मला विलीनीकरण होईल असं वाटत नाही. झालं तर आनंद आहे. शरद पवारांना 45-50 मतं ही त्यांची स्वतःची होतील. कदाचित त्या काय निर्णय होतील दोन विलीनीकरण झाल्यावर नेत्यांचे मी सांगू शकत नाही. पण महाविकास आघाडीकडे आत्ता या क्षणी एक उमेदवार पाठवण्याइतकी संख्याबळ आहे. पण राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की शरद पवारांची इच्छा आहे राज्यसभेवर परत येण्याची, तुमच्याशी जी चर्चा झाली, आणि आता समजा जर विलीनीकरण झालं तर मग काही सांगता येत नाही. यात अर्थ काय नेमका आहे? हा अर्थ तुम्ही सुनेत्राताई पवार, ज्या अजित पवार गटाच्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यानंतर सुप्रियाताई सुळे आणि शरद पवार साहेबांशी या विषयावर तुम्ही प्रश्नोत्तरं केली पाहिजेत. मी इतकंच सांगेन की या क्षणी महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून जाईल एवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. 49 ते 50 एवढं संख्याबळावरती आम्ही एक उमेदवार आमचा जाऊ शकतो. तिघांचा झालं नाही तर काँग्रेस आणि शिवसेना पाठिंबा देणार का पवारांना? पण विलीनीकरण होणार आहे का? तुमच्याकडे काय पक्की माहिती आहे का? तुम्ही सांगा, मग मी उत्तर देतो की विलीनीकरण होणार आहे किंवा होणार नाही. यानुसार माझं उत्तर असेल. म्हटले की विलीनीकरण होणार नाही. अनौपचारिक गप्पांना काय अर्थ नसतो. अनौपचारिक गप्पांना काय अर्थ नसतो. प्रफुल्ल पटेल काय म्हणतात त्याच्यावरती महाराष्ट्र देशाचं राजकारण चालत नाही, बरं का. तो त्यांच्या प्रफुल्ल पटेल जे बोलतात हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, तो शरद पवारांचा निर्णय असेल. आणि ज्या ते प्रफुल्ल पटेल बोलतात त्यात ते अमित शहाची इच्छा आहे की विलीनीकरण होऊ नये. तुम्ही म्हणालात की दोन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाशी आमचा काही संबंध नाही, काँग्रेसचा काही नाही संबंध, पण फार फार तर भाजपला तुम्ही हे विचारू शकता. तर एनसीपी अजित पवार गटातलेच मंत्री हसन मुश्रीफ असं म्हणाले की आम्हाला, म्हणजे दादांची शरद पवारांशी चर्चा सुरू होती पण आता दादा नाहीये, त्यामुळे आता आम्हाला भाजपशी याविषयी चर्चा करावी. मी काय म्हणतोय, भाजप हा अदृश्य हात आहे, अदृश्य शक्ती आहे, हे जे मी वारंवार सांगतो आहे. आणि जे म्हटलं की अमित शहाच्या इच्छेनुसार होणार. प्रफुल्ल पटेल जेव्हा बोलत आहेत तेव्हा अमित शहा महाराष्ट्राविषयी बोलत आहेत. यापुढे त्यांच्या पक्षाची संपूर्ण सूत्र अजित पवारांनंतर ही अमित शहाकडे, फडणवीसाकडे सुद्धा नाही, अमित शहाकडे आहे. हे माझ्या इतकं खात्रीनं कोणी सांगू शकत नाही. भविष्यामध्ये या पक्षाचं काय होईल, हा पक्ष मर्ज होईल का भाजपात, विलीनीकरण झालं त्या पक्षाचं भाजप बरोबर विलीनीकरण होईल, हे तुम्हाला मी सांगतो. भाजप बरोबर विलीनीकरण म्हणजे कसं? म्हणजे भाजपमध्ये त्यांचे सगळे नेते भाजपात प्रवेश करतात? नक्कीच. आणि एकनाथ शिंदेचे सुद्धा, जसं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे तसं युनायटेड नेशन ऑफ भाजपा होणार.